बाकी सगळं आणले म्हणजे चपाती रोटी खाऊ दे, भाकरी खाऊ दे, गिरवी खाऊ दे, सोलकढी खाऊ दे. इथं काउंटर नाही, पैसे घ्यायसाठी काउंटर नाही. बिना पैसे देता कधी गेले जाते की बिना पैसे देता एक 5-10 दररोज पाहून आमचं असतं. गोरगरिबाचा दाबा आहे. वा. हिंडत्या फिरत्या खदाड सफरीमध्ये आपण लय काय काय ठिकाणी वेगवेगळे बघायचे आहे ते आणि वेगवेगळे अशी युनिक ठिकाण सुद्धा बघणार आहे. त्यातलंच हे आज वेगळं ठिकाण म्हणजे बिन काउंटरचं हॉटेल. होय, इथं कुठलंही काउंटर नाही असं एक हॉटेल आहे आणि जे भरपूर फेमस आहे. जिथे 140 रुपयाला अनलिमिटेड चिकन थाळी मिळणार आहे, 200 रुपयाला अनलिमिटेड मटन थाळी मिळणार आहे. एक फेमस ठिकाण आहे. लोकेशन तुम्हाला सांगतो, पण पहिला इंट्रोडक्शन करून देतो. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आष्ट्यावरनं जाताना कोल्हापूरकडं रोड आहे. आष्टा कोल्हापूर रोडला बागणी नावाचं एक गाव आहे आणि बागणी गावामध्ये प्रियांका हॉटेल नावाचं एक फेमस हॉटेल आहे. बऱ्याच वर्षापासून फेमस आहे. म्हणजे मी कोल्हापूरला येणं जाणं जेव्हा होतं त्यावेळेस सुद्धा इथं गर्दी बघत होतो आणि भरपूर गर्दी असत्या. म्हणजे अनलिमिटेड असल्यामुळं आहे का काय विषय मला माहित नाही, पण गर्दी जर बघितला तुम्ही भरपूर गर्दी असते आणि फेमस आहे. मी कोणाला जर विचारला आष्ट्याच्या किलोमीटरमध्ये एरियामध्ये 40-50 किलोमीटरमध्ये तुम्ही कोणाला जर विचारला की प्रियांका हॉटेल, तुम्हाला प्रियांका हॉटेलची एक स्पेशल सांगणार. 100 रुपयाला अनलिमिटेड. पहिलं होतं 100 रुपयाला अनलिमिटेड ताट होतं, आता 140 रुपये झाले. पण हेच इथलं ठिकाण आपण कव्हर करायसाठी आलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा इथं काउंटर नाही, पैसे घ्यायसाठी काउंटर नाही. असं तुमच्या कुठे ठिकाण असलं तर कमेंट करून नक्की सांगा. पण हे एक ठिकाण आहे जिथं काउंटर नाही. तर ह्याच ठिकाणाला आलोय, कव्हर करणार आहे आपण. इथलं रेसिपी रस्सा इथला कसा तयार होतो चिकनचा ते सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया आपण प्रियांका हॉटेल. आणि पुढे जायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम सुद्धा पेज आहे तिथं फॉलो करा. चला तर बघूया आपण प्रियांका हॉटेल. तर प्रियांका धाब्याला जर आपण आतमध्ये आलो तर एकदम साधी बैठक व्यवस्था आहे. म्हणजे टेबल वगैरे लावलाय, खुर्च्या आहेत प्लास्टिकच्या आणि असा मोठा सराउंडिंग आहे आतमध्ये जिथं भरपूर लोक बसतात. आता सुद्धा क्राऊड व्हायला लागलाय. अजून ह्याच्यापेक्षा डबल गर्दी होते, भरपूर गर्दी असते इथे. तुम्हाला फुटेज मध्ये दिसत असेल तुम्हाला एखादा स्क्रीनवर. जाऊया डायरेक्ट यांच्या किचन मध्ये आपण आणि चिकन रस्त्याची रेसिपी बघूया. चला, हॉटेल प्रियांकाच्या किचन मध्ये आलोय आपण, जे की छोटस किचन आहे आणि हॉटेलचे ओनर आपल्यावर आहेत. आप्पा नावानं ओळखते त्यांना. तर आपल्याला आप्पा आता सगळी जे रस्सा आपण तयार करणार आहे त्याची सगळ्याची रेसिपी बघणार आहे आपण. तर आप्पा आपण किती किलो चिकनचा रस्सा करायचा? 25 किलो. 25 किलो चिकनचा रस्सा. आता काय काय करायचं तुम्ही आम्हाला माहिती की सांगा. पहिल्यांदा कांदा टाकलाय. कांदा टाकला. तेल किती घेतले? तेल 4 किलो घेतलं तेल. 4 किलो तेल. हा, त्यात नंतर चरबी, मटणाची चरबी टाकायला लागते. मटणाची चरबी टाकलेली आहे बघा. आणि तेल किती? 4 लिटर. तेल 4 लिटर. त्याच्यामध्ये कांदा थोडासा टाकला. कांदा पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा पहिल्यांदा. आणि चरबी जी आहे बोकडाची चरबी थोडीशी प्रमाणात टाकलेली. कांदा किती टाकलाय आपण? कांदा एक अर्धा किलो. अर्धा किलो वापर. आता हे चिकनचा रस्सा हळूहळू तयार होईल, मसाला तयार होईलच. तोपर्यंत आपण संग गप्पा मारूया. आपण तुमचं पूर्ण नाव म्हणजे ओरिजिनल नाव काय? प्रमोद प्रकाश माने. प्रमोद प्रकाश माने. माने. किती वर्ष झालं आता इथे प्रियांका हॉटेल चालू करून? फेमस आहे बरं का. 18 वर्ष झाली. 18 वर्ष चालू. 18 वर्ष झाली. क्राऊड वगैरे आणि हे जे बिन काउंटरचा विषय आहे हो, ते तुम्ही असं म्हणजे चुकून झालेला विषय आहे का तुम्ही सुरू करताना? नाही, आम्ही सुरू करतानाच काउंटरचा हिशोब केला नाही. काउंटर कधी ठेवायचं नाही असं हिशोब केला. का तर खाणाऱ्या माणसांचा विषय माफ कधी काढायला नाही. असं कोण हळू बिना पैसे देता कधी गेले? जाते की बिना पैसे देता एक 5-10 दररोज पाहून आमचं असतं. त्यामुळे त्यांना काही लक्ष द्यायचं नाही. गेले म्हणाल गेली म्हणून. कांदा आपला आता कांदा भाजत आल्यानंतर थोडस जिऱ्याचं प्रमाण टाकतो. जिरा ऍड केलेलं आहे बघा थोडं. नंतर कस्तुरी मेथी टाकतो. कांदा भाजत आल्यानंतर कस्तुरी मेथी बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली आहे. नंतर आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट अर्धी पार्टी तर आहे बघा. किती असेल तरी आपण? अर्धी पार्टी. किती प्रमाण किती असेल? प्रमाण आहे आता टाकली म्हणजे अर्धा किलो. 1 किलो. 1 किलो. आणि आता हे भाजायचं काम चालू आहे. काय भरपूर रिस्पॉन्स असतो इथं. संध्याकाळच्या वेळेला गर्दी असत्या, मी सुद्धा बघितलं होतं. आणि हे मसाला चटणी. काय काय मसाला? लसूण चटणी, मटन मसाला, गरम मसाला, धना पावडर. भगवती. हे सगळ्यात भाजून घ्यायचे. किती किती प्रमाण आहे? हे प्रमाण 1.5 किलो चटणी आहे. बर. सगळं 200 ग्रॅम आहे. मसाला ऍड केला बघा आणि मसाला भाजायचं काम चालू झालंय आता.
चटणी वापरताय त्या विकतच्या का आपण नाही घरची घरची घरचे घरच्या चटणी जरा चवीत फरक राहतो का हो. तरी आता एवढी गर्दी असते म्हणल्यावर ताट रोजचे किती वगैरे जाते काय 300 350 करत जातात. 300-350 ताट जाते चिकन ताट हो चिकन आणि मटन थाळी मटन थाळी एक 70 50 अनलिमिटेड अनलिमिटेड रेट कसा आहे चिकन थाळीचा चिकन थाळीचा 140 रुपये मटन थाळी 200 रुपये आहे. आता हे सौदा बारीक केला तीळ जिरं खोबरं तीळ जिरं खोबरं तीळ जिरं खोबरं सगळं सौदा एवढं टाकायचं. जरा कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जराच टाकल्या बघा. मसाला भाजायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली. ते सौद्याचं पाणी राहिलेलं जे मसाला होता त्या टाकला तीळ जिरं खोबरं तर त्याचं पाणी मिक्स करून त्यामध्ये ऍड केलेला. आता किती वेळ लागेल भाजायला आपल्याला भाजायला एक 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं त्यानंतर चिकन प्रेशर गॅस आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना. बरोबर शिगड्या मोठी खाली सगळे मोठे आहेत खाली त्यामुळे एवढा काय विषय हे मस्त पैकी कलर आलाय बघा कसा म्हणजे भाजल्यानंतर मसाला आणि त्याच्यामध्ये आपला हे चिकनचा जो स्टॉक आहे मोठं पातेला यांच्याकडे चिकनचा 25 किलोचा चिकनचा स्टॉक ज्याचा आणि रस्सा काढला असतो ते आता त्याच्यामध्ये ऍड करायला चालू केलंय. लाल पाटी घेतले का? लाल पाटी घेतली सुरुवातीपासून असाच रिस्पॉन्स आहे तुम्हाला हो. चालू केल्यापासून हो चालू केलं. कुठं येतात लोक जेवायसाठी? आष्टा वडगाव बर आळेकर येतात बिलवडी तासगाव एवढ्या लांब हो नाही बिलवडी तासगाव अंकुलखोप या साईडने येतात. परत नंतर इकडे गेलं की डिग्रज तुंग कारवाडी मिरजवाडी सांगली इकडे येतात. बरंच लांब आणि परत इकडे नर्द लाटोडे भेंडोडे कुर्ची वडगाव इकडे पण येतात. इकडे कोडोली पारगाव इकडे सगळी जेवायचं म्हणजे जवळजवळ एक 40-50 किलोमीटर एरियामध्ये हो 40-50 नागाव ढवळी पोखरणी तांदवाडी भादरवाडी बरेच लांब लांब लोक आहेत जेव्हा आणि नाव तेवढं मी ऐकून त्यामुळं आपण आज ब्लॉग करायला आलं आणि आमच्या चॅनल कडनं आपण तुमचं सुद्धा थँक्यू आम्ही आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला वेळ दिला स्टॉक ऍड केलेला आहे बघा बऱ्यापैकी. तरी आपल्याला किती लिटर असावं ते 40-50 लिटरचा रस्सा होतो आता 40-50 लिटरचा 40-50 म्हणजे बऱ्यापैकी लोक जीवन हो 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 बरोबर भरपूर जेवण होतं. 140 रुपये मध्ये अनलिमिटेड जेवण त्याला चपाती भाकरी रोटी गिरवी तांबडाचा पांढराचा सोनकडी गिरवी किती लागेल अनलिमिटेड खाणे तर 140 रुपये ताट आहे. ग्रेव्ही सुद्धा अनलिमिटेड गिरवी सुद्धा अनलिमिटेड आहे. फक्त म्हणजे मला वाटतं चिकन तेवढं अनलिमिटेड चिकन एक प्लेट बाकी सगळं अनलिमिटेड चपाती रोटी खाऊन दे भाकरी खाऊन दे गिरवी खाऊन दे सोनकडी खाऊन दे काय खायला ते अनलिमिटेड काय पण घ्या. आणि आता नंतर चिकन असं उकडून घेतोय आम्ही असं चिकन बघा चिकन असं शिजवून घेतल्यानंतर असं फ्राय मारून ठेवतो असं आता फ्राय घ्यायचा सुकं चिकन आहे हे फ्राय केला यार त्याच्यानंतर फ्राय चिकन आहे बघा फ्राय चिकन आणि एकदम लाल फडक असं तुम्ही कलर बघू शकता. हे सगळं चटणीचा कलर आहे एकदम जबरदस्त दिसायला दिसते बघा. हॉटेल प्रियांकाची अनलिमिटेड चिकन थाळी लय फेमस आहे. काय काय येते थाळी मग तुम्हाला सांगतो की आपण बाजरीची भाकरी घेतलेली आहे अनलिमिटेड मिळणार आहे तुम्हाला. ही रोटी घ्या चपाती घ्या किंवा ही भाकरी घ्या अनलिमिटेड. हे चिकन प्लेट फ्राय चिकन आहे सुक्क तर चिकनची क्वांटिटी सुद्धा चांगली आहे बघा. हे सोडून परत ना हे अंडा ग्रेव्ही आहे अंडा मसाला ही ग्रेव्ही सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड राहणार आहे. तो तांबडा रस्सा अनलिमिटेड पांढरा रस्सा अनलिमिटेड सोलकढी अनलिमिटेड राईस अनलिमिटेड कांदा लिंबू अनलिमिटेड. चिकन सोडलं तर सगळं अनलिमिटेड राहणार आहे तुम्हाला इथं. टेस्ट मला बघायची आहे कारण लय नाव ऐकून तुम्ही बघूया टेस्ट कशी. सुरुवात आपण करूया जरासं पांढऱ्या रस्स्यापासून थोडंसं पिवसर कलर वर आला याला बघूया पांढरा रस्सा. वा पांढऱ्या रस्स्याची क्वालिटी तर बेस्ट आहे. थोडंसं कोल्हापूर फूड राहते कोल्हापुरी चव त्याच्यामध्ये पांढऱ्या रस्स्यामध्ये आलेलं आहे. ट्राय करूया आपण थोडासा तांबडा रस्सा झणझणीत दिसायला लागला एकदम. याची टेस्ट कशी आहे बघूया. हा 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 ह्याची तांबडा रस्स्याची टेस्ट आहे हे मसालेदार टेस्ट आहे म्हणजे थोडंसं घरगुती टाईप पासून थोडंसं वेगळं राहतं कारण मसाल्याचं प्रमाण जास्त आहे तर त्या मसाले टाईपमध्ये रश्श्याची चव राहते. पण टेस्टला बेस्ट म्हणू शकतो काय हरकत नाही ट्राय करू शकतो. भाकरी बरोबर ही रस्सा बेस्टच लागणार काय विषय नाही. टेस्ट करून बघा जरा. चिकन कसं आहे क्वांटिटी तर एक नंबरची आहे. चिकन आहे भारी आणि मसाला वगैरे पण चांगला आहे.
थोडीशी ट्राय करूया सोलकढी. ओके, सोलकढी ठीकठाक आहे, पण मला पांढरा तांबडा चांगला वाटला आणि चिकन पण चांगला आहे. ट्राय करू शकताय. हाऊस म्हणून, इच्छा म्हणून कधी इकडे आला आष्टा कोल्हापूर रोडला तर प्रियांका हॉटेल जे नावाजलेलं हॉटेल आहे, अनलिमिटेड सिस्टीम आहे. 140 रुपयाला चिकन थाळी अनलिमिटेड, मटन थाळी 200 रुपये आहे. सेम राहते, फक्त याच्यामध्ये मटन राहते. अनलिमिटेड मिळणार आहे. अनलिमिटेड शौकीन जर असला प्रियांका हॉटेलला जर तुम्ही एक नादिष्ट म्हणून जेवणाचं एक विजिट करणार असला तर 100% करा. जेवण झालं की बिल जो द्यायचा विषय आहे, काउंटर नाही म्हटलं तर प्रत्येक जण इथे येऊन आपण जो असं पैसे देते तिथं. त्यामुळं कुठलंही काउंटर नाही हॉटेलला, असं प्रत्येक जण इथे येते जेवण झाल्यानंतर आणि आपण जो पैसे देतो. कधी काय अडचण आल्या तुम्हाला इथं? नाही, एक नंबर जेवण आहे. पण बहुत आमच्या अख्खा भागात सगळीकडे एक नंबर जेवण आहे. आणि कुणाकडे किती पैसे असले तरी घेणारा माणसाचा पण गोरगरिबाचा धाबा आहे. तर बागणीच्या ह्या प्रियांका हॉटेलला तुम्ही कधी जेवलाय नाही कमेंट करून पहिला सांगा. 100% बऱ्यापैकी लोक हे ज्या रोडला असतात त्यांनी जेवले असणार तिथं प्रियांका हॉटेलला, कारण बरंच नाव आलेलं आहे. आणि तुम्हाला इथला हे जो बिन काउंटरचा विषय आहे तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून. काय तुमचं काय ओपिनियन या बाबतीत? टेस्ट म्हटला तर टेस्ट ओके मध्ये, तांबडा पांढरा असाचा काय विषय नाही. आणि चिकन वगैरे क्वालिटी पण चांगली आहे. त्यात अनलिमिटेड, त्यामुळे काय भरपूर गर्दी असते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि फेसबुकला सुद्धा आपलं पेज आहे, तिथं सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, तिथं सुद्धा फॉलो करा. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.